आता जी आम्हाला जी बातमी कळते विनायक, जी सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे भाजप शिवसेना युती तुटण्याच्या मार्गावर आहे, संपुष्टात येते आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? असं आहे की आता जे आपण या राज्यातल्या जनतेची इच्छा आहे की महायुती ही भक्कम राहावी, एकसंघ राहावी, एकजूट राहावी. आता जी आपण जी म्हणताय की बातमी अशी आलेली आहे, आमच्याकडे आणखीन तशी कोणतीही बातमी आलेली नाही. आमच्या माहितीप्रमाणे आणखीन युती तुटलेली अजिबात नाही. आता असं आहे की शिवसेने आणि बीजेपीच्या नेते मंडळींच्या आपापल्या पद्धतीनं आपापल्या पक्षामध्ये चर्चा सुरू आहेत. त्याच्यानंतर त्यांचे काय जे आहे ते निर्णय होतील. परंतु गेल्या 25 वर्षापासूनची ही युती एवढ्या सहजासहजी तुटेल असं मला वाटत नाही. आणि या क्षणाला तरी युती तुटली अशी आमची अजिबात माहिती नाही. बरं, आमच्याकडे जी बातमी आहे त्यानुसार युती आता संपुष्टात आलेली आहे. बरं, जर युती तुटलीच तर आपण कोणाच्या बाजूने जाल? नाही, मला असं वाटतं की युती तुटणारच नाही. आणि जर तुम्ही म्हणता तशी युती तुटलीच तर आम्ही सहकारी पक्षांनी कुणाच्या सोबत राहायचं, तर शिवसंग्रामचे आमचे सगळे नेते मंडळी आणि कार्यकारिणी एकत्र बसू आम्ही आणि त्याच्यामध्ये चर्चा करू आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ. विनायकजी, काही दिवसांपूर्वीच खरं तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही महायुतीमध्ये प्रवेश केला. काय वाटतं, जर युती तुटली तर हे आपलं खूप मोठं नुकसान झालंय आपण हा निर्णय घेऊन? निश्चितपणाने आहे की जर महायुतीमध्ये जे असं जर फूट पडली आणि तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं निश्चितपणानं नुकसानकारक आहे. कारण या राज्यातल्या जनतेला हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं निकम्य असणारं सरकार, बिनकामाचं असणारं, महाराष्ट्राला मागे घेऊन जाणारं सरकार हे घालवायला अत्यंत उत्सुक आहे महाराष्ट्राची जनता. आणि त्या अशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या ऐवजी स्वतंत्र लढण्याची जी गोष्ट आपण करतोय, दोन्ही पक्ष करतायत, हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही. म्हणजे काय कुणाचा मान असेल, कुणाचा सन्मान आहे, तो एकमेकाला देण्याचं काम करावं. दोघांचंही समाधान होईल असं शीट शेअरिंग करावं. आणि आम्ही सहकारी 4 पक्ष आहेत, आम्हालाही त्यांचा जसा मान सन्मान आहे तसंच मान सन्मान सहकारी 4 पक्षाचाही ठेवावा आणि सोबत घेऊन जावं. महाराष्ट्राच्या जनतेच्या नुकसानाविषयी सध्या आपण बोलूया नको. मला फक्त सांगा की शिवसंग्रामचे नेते म्हणून तुम्ही काय म्हणाल? तुम्ही महायुतीमध्ये जेव्हा आलात आणि आता जेव्हा ही घटना घडतीये, युती तुटतीये, काय आपल्याला या गोष्टीचा पश्चाताप होईल जर युती तुटली, की आपण आलो महायुतीत कशासाठी? नाही, पश्चाताप वगैरे असं होण्याचा काही निर्णय चुकला म्हणूया आपण? नाही, निर्णयही चुकलेला नाही. कारण आमचा निर्णय असा आहे की काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार, आम्ही जी मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा असेल किंवा अनेक शेतकऱ्याचे प्रश्न असतील, ही इश्यू घेऊन जे आम्ही गेलेलो होतो, त्याला या सरकारनं, आघाडी सरकारनं वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. फक्त आश्वासनाची खैरात फक्त दिली, प्रत्यक्षात केलं नाही. म्हणून आम्ही त्यांना सोडून आम्ही याच्या महायुती बरोबर गेलो. त्यामुळं या लोकांनी समजा एकत्र नाही राहिलं तर हा भाग वेगळा. पण ते तर निकम्मे आहेतच ना, ते तर बिनकामाचेच आहेत ना, ते तर फसवे करणारेच आहे, फसवणूक करणारेच आहेत ना. त्याचं समर्थन तर होऊ शकत नाही ना. काय त्यामुळं पश्चाताप करायचा किंवा अन्य काही गोष्टी करायचा प्रश्नच उद्भवत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.